पण ही संकल्पना नेमकी तुम्हाला सुचली कशी? ही संकल्पना करण्याचं तुमचं त्यामागचा उद्देश काय? आणि याच मंडळासोबत ही संकल्पना का? अर्थ रोडचं हे जे मंडळ आहे हे मला कायमच असं वाटतं की त्यांच्या अंगामध्ये असणारी धग ही अजूनही जिवंत आहे. आज मी इथे जेव्हा डेकोरेशन करत होतो तेव्हा अनेक जी वरिष्ठ मंडळी आहेत ते मला येऊन सांगत होते की संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला काय काय झालं होतं. तेव्हा ते लहान लहान होते जे आत्ता स्वतः 80-85 वर्षाचे आहेत. त्याचप्रमाणे जी लहान मुलं येत होती त्यांना ह्या लढ्याबद्दल माहीतच नव्हतं. तर मी त्यांना मग काही व्हिडिओज दाखवले, काही क्लिप्स दाखवल्या, मग त्यांनाही कळलं की हा लढा काय. आणि मग मला असं कुठेतरी वाटलं की हा जो लढा आहे हा शालेय अभ्यासक्रमात जर आला तर लोकांना आपल्या महान लोकांबद्दलचं जे त्यांचं कर्तृत्व आहे, ज्या त्यांच्या रणनीती आहेत त्या कळतील आणि त्यांनी आपल्याला एक भविष्यातली तोरणं बांधायला एक एक ऊर्जा मिळेल. आणि मला असं वाटतं की बाप्पा तेच सांगतोय, तो बुद्धिदाता आहे. तर बुद्धी ही अशाच स्वरूपात मिळू शकते आणि पुस्तकांच्या स्वरूपात मिळू शकते आणि म्हणून ते पुस्तकाच्या माध्यमातून इथे लोकांपर्यंत पोहोचवतोय.